नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती 2025 जाहिरात येणार कधी? कितीतरी दिवस झाले, जवळपास 5 महिने होऊन गेले. न्यूजपेपरला फक्त बातम्या येत आहे, प्रोसेसमध्ये सांगितलं जात आहे. ही जाहिरात नक्की येणार आहे का? येणार असेल तर कधी अपेक्षित आहे? थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगायचा प्रयत्न करतो. यामध्ये आपण काय काय बघणार तर 5 महिन्यापासून जी बातमी येते वनरक्षक या वनरक्षकच्या जागा नक्की किती आहे, सध्या प्रोसेस काय चालू आहे, म्हणजे ही ऍड येण्यासंदर्भात अपडेट काय आहे आणि कधीपर्यंत जाहिरात येणं अपेक्षित आहे. थोडक्यात माहिती घेऊया. तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की 2023 ची जाहिरात होती वनरक्षकाची. त्या जाहिरातीमध्ये आपण इग्नाइट अकॅडमी कडनं बॅच लॉन्च केली होती आणि खूप चांगला रिस्पॉन्स विद्यार्थ्यांनी दिला आणि रिझल्ट पण खूप चांगले आलेले आहेत. सो त्याच धर्तीवरती इग्नाइट अकॅडमीने आता सध्या रेकॉर्ड बॅच तुमच्यासाठी अवेलेबल करून ठेवली आहे. बघा, तुम्ही म्हणाल की सर अजून जाहिरात नाहीये, बरेच जण आहे कमेंट टाकतात जाहिरात नाहीये, तुमचं दुकान चालू झालं का, तुम्ही लगेच सांगायला माहिती दिली का? तर लक्षात घ्या की ज्यांना काय तहान लागल्यावरती विहीर खोदायची सवय आहे त्या विद्यार्थ्यांनी थांबूनच घ्यावं. पण ज्यांना वाटतं की ऍड येण्याची चिन्ह जर दिसत आहे, न्यूजपेपरला आहे, त्या डिपार्टमेंटकडनं प्रोसेस होत आहे, हे सगळी बातमी आम्ही देण्याचा प्रयत्न तुम्हाला करत असतो. सांगण्याचा उद्देश हा आहे की ज्या विद्यार्थ्यांना तयारी करायची त्यांनी आतापासून लागायला हवं. का? जेव्हा जाहिरात येते त्यानंतर जो वेळ मिळतो ना तुम्हाला, तो फार कमी वेळ मिळतो. नो डाऊट आपण सगळे हुशार आहोत, त्यावेळेस पण आपण एक्झाम क्रॅक करू शकतो. पण ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की माझा कमी कालावधीमध्ये अभ्यास होणार नाही, ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की प्रथमच मी अभ्यास करतोय, मला आधी समजून घ्यावं लागेल, त्या विद्यार्थ्यांनी मात्र कामाला लागलं पाहिजे. आणि जे विद्यार्थी म्हणतील की आडलो पाहू, मग ह्या झोपून घ्या, सध्या गोदडी ओढा अंगावरती झोपून घ्या, निवांत राहा. ऍड आले की ती पण माहिती आम्ही तुम्हाला देऊ, त्यावेळेस फॉर्म भरा आणि फॉर्म भरल्यावर तयारी करा, काही हरकत नाहीये. ज्यांची ऑलरेडी तयारी झाली त्यांना पण मी काहीतरी सांगत असतो की तुम्ही फ्लो मध्ये राहा. नाहीतर होतं काय, 1 वर्षापासून अभ्यास करतोय पण जाहिरात येण्याच्या कालावधीमध्ये निवांत होऊन बसतो, फ्रेशर विद्यार्थी सिरियसली अभ्यास करतो, सिलेक्ट होऊन जातो, ही गडबड होते. त्यामुळे मी अशी व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह घेत असतो. तरी पण तुम्हाला वाटलं की नाही सर आम्ही आता फॉर्म भरायचा, फॉर्म सुटलेच नाही आणि बघू नंतर, थांबून घ्या, निवांत आराम करा. जाहिरात आली की मग काय तयारीला लागा. आता निवांत तुम्हाला काय एन्जॉय करायचं करून घ्या. पण ज्यांना वाटतंय की नाही सर अभ्यासाला लागलं पाहिजे, जर ही बातमी येत आहे, मागच्या 5 महिन्यापासून ही न्यूजपेपरला बातमी येते आणि संबंधित डिपार्टमेंटकडनं आरटीआयच्या माध्यमातून सुद्धा ही माहिती मिळते आपल्याला, सो तयारी लागलं पाहिजे. मग ज्यांना माझं समजलं त्यांनी तयारी लागा, ज्यांना वाटतंय अजून वेळ आहे त्यांनी थांबून घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. सो रेकॉर्ड बॅच आम्ही तुम्हाला अवेलेबल करून दिली, ज्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड किती वेळेस लेक्चर बघू शकता. अभ्यासक्रमानुसार बॅचची रचना आहे. मागच्या 2023 मध्ये पण आपण ही बॅच घेतली, तुम्हाला माहिती आहे. सो तो सगळा अनुभव आपल्या टीमकडे, फॅकल्टीकडे आहे. मोफत PYQ चे सेशन तुम्हाला कसे प्रश्न टीसीएसनी विचारले होते ते पण त्या लेक्चरमध्ये तुम्हाला इथे अवेलेबल आहे. सिलेबस पूर्ण अनालिसिस करून फॅकल्टीने दिलेला आहे. दुसरं PPT नोट्स पण अवेलेबल आहे प्रत्येक लेक्चरच्या आणि एक्झाम ओरिएंटेड टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये अवेलेबल आहे. हे सगळं तुम्हाला फ्री असणार आहे. या बॅचची फी तुम्हाला सध्या 50% ऑफ करून 1299 प्लस GST मध्ये बॅच अवेलेबल आहे. सो लगेच ऍप डाउनलोड करून परचेस करा. तुम्हाला वाटतंय थांबायचं थांबून घ्या, ज्यांना वाटतंय तयारी लागायची त्यांनी मात्र तयारी लागा. अडचण आली तर या नंबरला आपण कॉल करू शकता. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. बघा, शुक्रवार दिव्य मराठी नाशिक 11 एप्रिल 2025 म्हणजे आत्ताच 4 दिवसापूर्वीची ही न्यूज परत एकदा पेपरला आलेली आहे. दिव्य मराठी दिलेली न्यूज आहे. वेळापत्रक लवकरच येणार हे आम्ही 5 महिन्यापासून ऐकत आलेलो आहोत. तरी पण आता ही बातमी बघा, वेळापत्रक लवकरच येणार आहे. त्यात सांगितलंय नागपूर विभागात सर्वाधिक म्हणजे 1852 जागा आहे आणि नाशिकमध्ये 887 पदं इथे रिक्त आहे. जर राज्यात बघितले तर 12,991 वनरक्षकांची मेगा भरती होणं अपेक्षित आहे, जाहिरात येणं अपेक्षित आहे. यामध्ये त्यांनी विभागानुसार पण जाहिरातीमध्ये सांगितलंय किती जागा आहे. आता यामध्ये त्यांनी एक महत्वाची बातमी काय दिली बघा, विभागानुसार जागा किती आहे. नाशिकमध्ये 887 आहे, संभाजीनगरला 1535 आहे, नागपूरला 1852 सर्वात जास्त आहे, चंद्रपूरला 845, गडचिरोलीला 1423, अमरावतीला 1188, यवतमाळला 665, पुण्याला 811, कोल्हापूरला 1286, धुळे 931, ठाणे 1568, एकूण 12,991. आता एकूण जरी एवढ्या रिक्त आहे पण भरल्या जातात त्या जनरली भरल्या जातात 80% जागा जरी भरल्या गेल्या तरी जवळपास 1000पर्यंत जागा येणं अपेक्षित आहे. 1000 पर्यंत ही जाहिरात येणं अपेक्षित आहे. दुसरं, ह्या जाहिरातीमध्ये वनरक्षक हे पद आहे. वनरक्षक पद गट कच आहे.
पण वनरक्षकाबरोबर अजून कोणती पदं भरणं अपेक्षित आहे किंवा जाहिरात येऊ शकते ते पण त्यांनी सांगितलंय. या पदांसाठी संधी असणार आहे. वनरक्षकाच्या जागा सध्या निश्चित केल्या आहेत, म्हणजे या निश्चित झालेल्या आहेत. एवढ्या रिक्त जागा आहे, हा आकडा निश्चित झालेला आहे. आता जाहिरात किती पदांसाठी ते आपल्याला बघणं अपेक्षित आहे. आणि त्याबरोबर इतर ज्या जागा आहेत, इतर पदांच्या जागा निश्चित अजून नाही केलेल्या, जशा वनरक्षक झाल्या, पण बाकीच्या निश्चित नाही. पण आगामी भरतीत ते येणं अपेक्षित. काय काय? वनसेवक, शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर, रखवालदार ह्या पदांचा सुद्धा ह्या जागांचा समावेश पुढील जाहिरातीमध्ये येऊ शकतो, असं वन विभागातर्फे खाजगीत सांगण्यात आलं. आता हे न्यूजपेपरवाले खाजगीत शब्द वापरतात, नेमकं काय आपल्याला माहित नसतं, पण त्यांनी ते टाकलेलं आहे, खाजगीमध्ये सांगण्यात आलं आहे. आता या ऍड मध्ये त्यांनी परत बघा, लवकरच जाहिरात येणार असं वारंवार सांगितलं जात आहे. लवकरच जाहिरात येणार आहे. मग काय नेमकं? तर त्यांनी दिलेली माहिती अशी आहे की बघा, इथे जातो मी तुम्हाला, भरतीचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा असून परीक्षार्थींनी त्यासाठी कसून सराव सुरू केला आहे. काही मुलं तयारी लागले, काही लागणार आहे, काही अजून लागणार नाही आहेत. सो वेट अँड वॉच बघूया. याचबरोबर त्यांनी एक बातमी अजून दिली आहे, वन विभागाबरोबरच पोलीस भरतीचाही दाट शक्यता आहे, आणि ती पण माहिती आम्ही तुम्हाला व्हिडिओ देत आलेलो आहोत. वन विभागाबरोबर पोलीस भरतीची पण जाहिरात येणं अपेक्षित आहे. दोन्ही जाहिरातीसाठी खूप चांगली शक्यता आहे. 12वीच्या बेसवर, 10वीच्या बेसवर या ठिकाणी फॉर्म भरायला संधी मिळणार तुम्हाला वेगळ्या ठिकाणी. जे विद्यार्थ्यांचं 12वी झालंय, 10वी झालंय, त्या विद्यार्थ्यांनी तयारी लागा. TCS IBPS कोण घेणार एक्झाम ते पण लवकरच अपडेट मिळेल तुम्हाला. आता बघा, यात ही प्रोसेस नेमकी काय चालू आहे, त्यामध्ये काय काय प्रोसेस बघा. पहिले रिक्त जागा निश्चित केल्या जातात. जागा निश्चित केल्यानंतर त्याची मान्यता घेतली जाते. जागा निश्चित करत असताना त्या बिंदू नामावलीचा पण अभ्यास केला जातो. बिंदू नामावली पद्धतीने प्रत्येक प्रवर्गानुसार आणि त्या प्रवर्गातील प्रत्येक समांतर आरक्षणानुसार जागा किती त्या निश्चित केल्या जातात. हे सगळं निश्चित झाल्यानंतर एक्झाम घेण्यासाठी कोण एक्झाम घेणार, TCS IBPS MPSC, माझ्या माहितीप्रमाणे ह्याच वर्षात जाहिरात येणार आहे. आणि ह्याच वर्षात जाहिरात आली आणि एक्झाम झाली तर TCS ची शक्यता जास्त आहे. पुढच्या वर्षात झाली तर ती MPSC, पण ही शक्यता थोडी कमी आहे. TCS एक्झाम घेणार हे जवळपास फायनल होऊ शकतं. यांच्याबरोबर करार होण्याची प्रोसेस ऑलरेडी, करार TCS बरोबर IPS बरोबर झालेले आहे. 2-2, 3-3 वर्षाचे करार आहे. सो ते करार पण कंटिन्यू करावं लागणार आहे. MPSC म्हणण्याप्रमाणे जर बघितलं तर MPSC म्हणते की आम्ही 2026 मध्ये जाहिराती घेऊ. आणि ज्या करार सरकारने सांगितलंय, जे करार त्या डिपार्टमेंटचे TCS IBPS बरोबर झाले असेल, त्यांनी डिसेंबर 25 एंड पर्यंत तुम्ही त्या जाहिराती काढू शकता. सो शक्यता TCS जास्त आहे. त्यानंतर इथे त्यांनी काय सांगितलं बघा, आता हे जाहिरातीसाठी मी संदर्भ घेतो पाठीमागच्या जाहिरातीचा, जी की जून 2023 ला जाहिरात आली बघा. जून 2023 ची जाहिरात आहे, संदर्भासाठी घेतली तुम्हाला मी इथे. तर हे जे पद आहे ते पद कोणतं आहे, तर हे गट क चं पद आहे, वनरक्षक पद. गट क चं आहे पद, खूप चांगलं पद आहे. याला सॅलरी स्ट्रक्चर S7 म्हणजे जवळपास 21,700 पासून 69,100 जवळपास 32,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी मिळते बघा. 32,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. आणि त्यावेळेस जागा होते 2,138. आता जवळपास जागा आहे 12,991 पैकी 1000 तरी जागा येणं, सॉरी 10,000, मी सुरुवातीला 1,000 म्हणलो, असं कदाचित चुकलंय माझ्याकडनं. 10,000 पर्यंत जागा येणं अपेक्षित. किती? 10,000 पर्यंत जागा येणं अपेक्षित आहे. सुरुवातीला मी बोललो असेल 1,000, मी परत रिपीट करतो, 10,000 पर्यंत जागा येणं अपेक्षित आहे. आता या ठिकाणी पात्रता जर आपण बघितली तर शैक्षणिक पात्रतेमध्ये बघा, या ऍड मध्ये सांगितले 2023 ची ऍड आहे, त्यात सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 12वीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. 12वीला एकतर त्याचं विज्ञान असावं लागतं, 12वीला एकतर विज्ञान असावं लागतं, किंवा गणित पण चालतंय, किंवा भूगोल पण चालतो, किंवा अर्थशास्त्र, यापैकी एक विषय त्याचा असावा. आणि अनुसूचित जमाती म्हणजे ST कॅटेगरीचे जे उमेदवार आहे त्यांना तुम्हाला फक्त 10वीच्या बेसवर फॉर्म भरता येणार आहे, म्हणजे ST कॅटेगरीला. आणि त्यानंतर माजी सैनिक जर असेल, एक्स मॅन असाल, तर तुम्हाला सुद्धा 10वीच्या बेसवर इथे फॉर्म भरता येणार आहे. ओके, पात्रतेबद्दल थोडक्यात बघितलं. परीक्षेचा टप्पा जर बघितलं तर तुमची एक्झाम 4 टप्प्यात होणार आहे. 4 टप्प्यात म्हणजे काय, पहिली फक्त लेखी परीक्षा, बाकीच्या लेखी परीक्षा नाहीये. पहिली जी ऑनलाईन परीक्षा लेखी असणार आहे, 2023 ला ऑनलाईन होती, आता पण तशीच असणार आहे बघा. हे 4 सब्जेक्ट, मराठी, इंग्लिश, सामान्य, बौद्धिक चाचणी, प्रत्येकी 30-30 गुण आहे, म्हणजे 120 मार्कांची ही एक्झाम असणार आहे. TCS ने ऑलरेडी घेतलेली होती. सो प्रत्येक गुणाला 2 मार्क असणार आहे. 60 प्रश्न तुम्हाला असणार आहे, म्हणजे 15-15 प्रश्न आहे, 15-15 प्रश्न प्रत्येकी असणार आहे हे प्रश्न, आणि 2-2 मार्क
टोटल असे 120 मार्कांची ही एक्झाम होणार आहे. आता यामध्ये त्यांनी सांगितलेला अभ्यासक्रम पण थोडक्यात बघितला तर ऑनलाईन परीक्षेचा स्तर तुमचा हा काय 10वी स्तर आहे. 10वीच्या स्तरावरती काठिण्य पातळी असणार आहे आणि परीक्षेचा सामान्य ज्ञान या विषयामध्ये बघा भूगोल, सामाजिक इतिहास, वन, पर्यावरण, हवामान इत्यादी बाबी अंतर्भाव असतील याच्यामध्ये. बाकी बौद्धिक चाचणी, गणित, बुद्धिमत्ता असणारच आहे. इंग्रजी तुम्हाला माहिती आहे, मराठी तुम्हाला माहिती आहे. सामान्य ज्ञानचा अभ्यासक्रम त्यांनी हे पण सांगितलं की कसला अभ्यास केला पाहिजे. 2023 ची जाहिरात आहे. ही परीक्षा ऑनलाईन असणार आहे, MCQ पॅटर्न मध्ये असणार आहे. 2 तासात तुम्हाला 60 प्रश्न सोडवायचे. पुष्कळ वेळ होता त्यावेळेस. यावेळेस काही बदल झाला तर मी अपडेट करून सांगेल, पण संदर्भ पाठीमागच्या जाहिरातीचा घेऊया आपण. कमीत कमी तुम्हाला 50% गुण पडले पाहिजे तर आणि तर तुम्ही पुढच्या टप्प्यात जातात. बरोबर आहे. त्यानंतर पुढे जर बघितलं परीक्षेचा दुसरा टप्पा 50% कमीत कमी असणारा उमेदवार दुसऱ्या टप्प्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये बघा कागदपत्र तपासणी असणार आहे. तिसऱ्या टप्प्यात शारीरिक मोजमाप असतं आणि चौथा टप्पा तुमचा 10व चाचणी आहे. मग आता 10व चाचणी जी आहे ना तिला 80 मार्क असतात. म्हणजे पहिले तुमचे 120 मार्क आणि हे 80 मार्क असे 200 मार्कांवरती फायनल तुमचं मेरिट थ्रू तुमचं सिलेक्शन होतं. ते पण सिलेक्शन कसं आहे त्यांनी इथे दिलेलं आहे. सर्वसाधारण गुणवत्ता यादी कशी प्रसिद्ध केली जाते तर टोटल 200 मार्कांवरती. पण तुमची 10व चाचणी जी असते महिलांना 3 किलोमीटर आणि पुरुषांना 5 किलोमीटर धावायचं असतं. त्या संदर्भात डिटेल मी तुम्हाला पुढे व्हिडिओ दिलंच. पण आता सध्या जर आपण लक्षात घेतलं थोडक्यामध्ये तर काय तर 5 महिन्यापासून बातमी येते जागा नक्की किती आहेत तर जागा सध्या ज्या निश्चित करण्यात आल्या त्या 12,991 आहे. मी परत रिपीट करतो, जर 80% जागा भरल्या तर 10,000 ही वॅकन्सी येण्याची शक्यता आहे. सध्या प्रोसेस काय चालू आहे तर इंटरनल जे डिपार्टमेंट आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून ही प्रोसेस सध्या चालू आहे. त्यांनी जागा निश्चित केलेल्या आहे. जागा निश्चित केल्यानंतर मान्यता घेणं, मान्यतेमध्ये बिंदू नामावली चेक करणं आणि बिंदू नामावलीनंतर एक्झाम घेण्यासंदर्भात त्या डिपार्टमेंटची किंवा त्या संस्थेची करार करणं ही प्रोसेस चालू होणार आहे. त्या प्रोसेसमध्ये सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे. कधीपर्यंत जाहिरात येणं अपेक्षित आहे तसं म्हणाल तर डिसेंबर पासून जून 2024 पासून ही तयारी चालू आहे. आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं पण चाल ढकल, अवेळी वेळ लावणं ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहे. ते बरेच वेळेस आहे. सो जाहिरात येणं अपेक्षित आहे जून पर्यंत जाहिरात यायलाच पाहिजे. तरी सुद्धा मी याची अपडेट घेतोय. सध्या मला अपडेट RTIच्या माध्यमातून फक्त जागा रिक्त किती एवढं सांगितलं जात आहे. जाहिरात कधी येणार हे मात्र अजूनही त्यांनी कन्फर्म नाही केलेलं. पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तयारीत राहावं, तुम्ही अभ्यास करावा. येणाऱ्या कालावधीत जूनला जाहिरात येण्याची शक्यता जर असेल असं मला कळतंय की जून मध्ये जाहिरात येईल, तरी पण डिले झाला मागे पुढे तर अभ्यास कुठे वाया जाणार नाहीये. अभ्यास करत राहा तुम्ही, कारण कॉम्पिटिशन प्रचंड आहे. जर 10,000 जागा असतील तर ऍटलिस्ट 10 लाख फॉर्म येण्याची शक्यता आहे. खूप मोठ्या संख्येने जाहिरात आहे, खूप मोठ्या संख्येने फॉर्म येतील. मी परत रिपीट करतोय, तलाठीच्या फक्त 4,434 जागा होत्या, अर्ज 13 लाख होते. इथे वनरक्षकचं पद सुद्धा गट कच आहे, सॅलरी स्ट्रक्चर पण चांगलं आहे. सो प्रत्येक विद्यार्थी फॉर्म भरतो. 10वी 12वी झाली संख्या पण जास्त आहे. सो कॉम्पिटिशन प्रचंड आहे. आतापासून अभ्यास केला तर तुम्हाला मार्क चांगले पडून तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. पण जर लेट कराल तर लेटच तुम्हाला संधी मिळणार आहे, हे पण नीट लक्षात घ्या. त्या संदर्भात तुम्हाला जर मार्गदर्शनाची गरज असेल तर इग्नाइट अकॅडमी टेस्टेड आहे. विद्यार्थी पण तुम्हाला सांगतील. हे सगळ्या गोष्टी आम्ही तिथे अवेलेबल करून दिलेल्या आहे. तुम्ही जाऊन बॅच डायरेक्ट परचेस करू शकता आणि चेक करू शकता. यात सगळ्या गोष्टी तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू आहे. तुम्ही किती वेळेस लेक्चर बघू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करायचं आहे. काही शंका असेल तर 8888 99 61 16 ह्या नंबरला कॉल करायचा. सो विद्यार्थी मित्रांनो अजून काही अपडेट असेल तर तुम्हाला याच चॅनलवरती मी देत राहील. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.